सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 8 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता दामिनी रुद्रच्या विनोदावर खूप हसत होती आणि इतक्यात दामिनीनं अंगावरची ओढणी काढली आणि त्यानं वारा घेऊ लागली. दिवस उन्हाळ्याचे होते. मे महिना संपत आला होता, पण उकाडा खूप होता आणि खिडकीसुद्धा बंद होती. त्यामुळे तिला खूप गरम होत होतं आणि रुद्रच्या घरात साधा टेबल फॅनसुद्धा नव्हता. रुद्र तिला म्हणाला, गरम होते का खूप? ती म्हणाली, हो ना. आता दामिनीला तर AC मध्ये झोपायची सवय होती ना, त्यामुळे तिला इथं या पत्र्याच्या रूममध्ये खूप गरम होत होतं. दामिनी म्हणाली, तुला होत नाही का गरम? रुद्र म्हणाला, होतं ना, खूप होतं. दामिनी म्हणाली, मग तू कसा झोपायचा इतके दिवस इथं? इतक्या उकाड्यात झोप कशी लागते तुला? त्यात हा बल्बसुद्धा किती ब्राईट आहे, त्यानं तर जास्तच गरम होतं. आणि आता रुद्र बिनधास्तपणे म्हणाला, काही नाही, रात्रभर खिडकी उघडी ठेवायची, पॅन्ट शर्ट काढून झोपायचं, निवांत हातपाय पसरून. मग मला कोण बघतं इथं, तेही रात्रीचं? तो इतका सहज बोलला आणि दामिनीनं त्याच्याकडे काहीशा आश्चर्यानं पाहिलं. आता ती पुन्हा लाजायला लागली आणि हसायला लागली आणि त्याच्यापासून नजर चोरायला लागली. आणि मग रुद्रनं जीभ चावली आणि म्हणाला, भडव्या, मुली देखत काय बोलावं हे पण कळत नाही का? ती काय विचार करेल तुझ्याबद्दल? मग रुद्र त्याची बाजू सावरत म्हणाला, फॅन आणला असता गं, पण इथे लावायला सुद्धा काही सोय नाही. पण बघतो मी, उद्याच्या उद्या काहीतरी करतो. आजच्या दिवस फक्त ॲडजस्ट कर आणि झोप. आणि मग इतक्यात त्याच्या दारावर थाप पडली. रुद्र आणि दामिनी दोघेही चकित झाले. इतक्या रात्री कोण आलं असेल त्याच्या घरी हे त्यांना कळत नव्हतं. आणि मग रुद्र तिला म्हणाला, थांब, मी पाहतो. तो दारात गेला आणि कानोसा घेतला. कोणाचाच आवाज येत नव्हता. त्यानं दरवाजा उघडला तर गण्या आणि पक्या होते. रुद्रला पाहून ते म्हणाले, आम्हाला आत यायचं आहे. आता ते दोघेही खूप दारू पिले होते आणि आता तर रुद्र त्यांना आत घेणारच नव्हता. रुद्र म्हणाला, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. पक्या त्याची जड झालेली जीभ घेऊन बरळत म्हणाला, काय यार, आई घरी येऊ देत नाही, येऊ दे ना आजची रात्र. रुद्र म्हणाला, अजिबात नाही, तुम्ही दारू ढोसून आलेला आहात. पक्या तसाच भेलकांडत म्हणाला, मग तू काही कधी ढोसत नाही का? ते काही नाही, आम्हाला आत यायचं आहे, असं म्हणून तो आत घुसू लागला. आणि आता दामिनी हे सगळं पाहत होती. रुद्रनं पक्याला पकडला आणि पुन्हा बाहेर ढकललं आणि म्हणाला, अजिबात आत यायचं नाही, लक्षात आलं? चालते व्हा इथून. गण्या म्हणाला, रुद्र, आम्ही तुझे मित्र आहोत. तू त्या मुलीमुळे आमच्याशी असं वागणार आहेस का? कोण कुठली ती दीड दमडीची छम्मक छल्लो. आणि हे ऐकून रुद्र फार चिडला आणि रुद्रनं गण्याच्या सनकन थोबाड्यात ठेवून दिली आणि तशी गण्याची सगळी दारूच उतरली आणि तो खाली पडला. हे पाहून दामिनी घाबरली आणि उठून दरवाजात आली आणि ती रुद्रच्या पाठीमागे उभी होती. तिला पाहून पक्या आणि गण्या चिडले. रुद्र तसाच रागात दामिनीला म्हणाला, दामिनी आत हो. रुद्रच्या आवाजातील जरब ऐकून दामिनी गुपचूप आत गेली. पक्यानं गण्याला उठवलं आणि म्हणाला, नाही जाणार इथून, आम्ही तुझे मित्र आहोत आणि याआधी आम्ही कितीतरी वेळा इथेच यायचो. मग आता काय प्रॉब्लेम आहे? रुद्र चिडून म्हणाला, पण आता इथून पुढे यायचं नाही, लक्षात ठेव. पक्या म्हणाला, आता ती काल आलेली मुलगी तुला आमच्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटते ना? खूप महत्त्वाची झाली ना ती तुझ्यासाठी, आमच्याही पेक्षा? तू आपली मैत्री विसरलास का रुद्र? रुद्र चिडून खिशात हात घालून त्याला म्हणाला, हो, आहे ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची. बोल, काय म्हणणं आहे तुझं? पक्या म्हणाला, एवढा छाती फुगवून सांगतोस की ती फार महत्त्वाची आहे तुझ्यासाठी. ती कोण लागते तुझी रे? तू तिच्याशी लग्न करणार आहेस का? प्रेम करतोस तिच्यावर? कुठलंच नातं नाही तुमच्यात, तरीही ती इथं राहते, म्हणजे ती नक्कीच रखेल आहे तुझी. आम्हाला काय बुद्धू समजलास का? आणि रुद्रनं आता चिडून पक्याच्या सुद्धा कानाखाली दिली आणि हे ऐकून दामिनीला आणखीन एक मोठा धक्का बसला. आणि रुद्र चिडून म्हणाला,
कुणालाही रकेल बनवण्या इतका मी नीच नाही, कळलं? मुलींचा रिस्पेक्ट करायला शिकण आलायकांनो, कळलं का? आणि मग म्हणाला, इथून चालतं व्हायचं आत्ताच्या आत्ता आणि पुन्हा माझ्या दारात दिसायचं नाही. तुमची ही थोबाडं मला पुन्हा दाखवायची नाहीत. असं म्हणून रुद्रनं रागातच दरवाजा लावून घेतला. पक्या आणि गण्या एकमेकांना सावरत बडबड करतच निघून गेले. दामिनी आता खाली मान घालून नाराज होऊन बसली होती. रुद्र दार लावून आत आला आणि चिडून म्हणाला, नालायक साले, काहीही बोलतात, अक्कल नाही काडीची. भडव्यांना उद्या बघतो. दामिनी तशीच खाली मान घालून म्हणाली, काय चुकलो त्यांचं? कोण लागते मी तुझी? कुठल्याच नात्याविना आपण असं राहतोय. लोक तर हेच बोलणार ना. आणि खरं तर तुला माहीत आहे मी इथं का आले आहे? रुद्र, मी तुझी खेल असं ती म्हणणार इतक्यात रुद्रनं दामिनीवरती चिडून पाहिलं आणि म्हणाला, मूर्ख आहेस का तू? ते काहीही म्हणाले आणि तू इतकं मनाला लावून घेतेस. मी त्या टाईपचा माणूस नाही, लक्षात ठेव. मला सुद्धा बहीण आहे. मी सांगितलं ना माझ्याकडून चूक झाली त्या दिवशी, पण मला अग्निहोत्रीचा राग आला होता. तुला हवं तर ते सगळे फोटोग्राफ घेऊन जा आणि इथून निघून जा, पण प्लीज असलं काही बोलू नकोस, हे रखेल वगैरे. हा शब्द तर मला माहीतही नव्हता. तुझ्याच भावानं तो माझ्या डोक्यात सोडला आणि तसाच माझ्या डोक्यात राहिला. माझी कोणी बायको होऊ शकत नाही का? सांग तू, मला संसार थाटण्याचा हक्क नाही? कोणतीच मुलगी माझ्याशी लग्न करू शकत नाही का? मी जरी वाईट काम करत असलो तरी मी वाईट चालीचा आहे का? माझ्या तोंडातून एक शब्द वेडावाकडा येत नाही. आणि तुझा भाऊ स्वतःला सुशिक्षित समजतो, सरकारी नोकर समजतो, कायद्याचा रक्षक म्हणे, छी, आणि असले घाणेरडे शब्द वापरतो. आणि म्हणे माझी कोणी बायको होऊ शकत नाही, माझ्याशी कोणी लग्नच करू शकत नाही, असं त्याला म्हणायचं होतं. पण मीही त्याला दाखवून देणारच की मी सुद्धा एक चांगली बायको करून आणू शकतो. बास, यापुढे मला काहीच माहीत नाही. मी खूप रागात होतो. माझ्या बहिणीचं लग्न तिकडं मोडलं होतं आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी मी हे सगळं केलं. माझ्या आयुष्यात जी मुलगी असेल ती फक्त माझी बायको असेल. तू निघून जा इथून आणि लग्न कर. मी तुझ्या संसाराच्या आड येणार नाही. मी दुसऱ्या कुठल्याही मार्गाने अग्निहोत्रीचा बदला घेणार म्हणजे घेणार. त्याला स्वस्त बसू देणार नाही मी. माझ्या बहिणीच्या एका एका अश्रूचा बदला मी त्याच्याकडून घेणारच. माझ्यावर झालेले संस्कार आणि माझी तत्त्व मला हे असलं करायला परवानगी देत नाहीत. आणि तू म्हणालीस की तू माझी रखेल बनून राहायला आली आहेस, पण तुझ्या मनाला विचार, खरंच आहेस तू तयार? मी तुझी बदनामी करेन म्हणून ती वाचवण्यासाठी तू माझ्यापाशी आलीस. याचाच अर्थ तुला तुझी इज्जत खूप प्रिय आहे हे मी ओळखतो. आणि असं बोलून तू माझ्या चरित्राची परीक्षा घेतेस का? आणि याद राख, जर पुन्हा हा शब्द तोंडातून आलास तुझ्या, तर तुझ्या हाताला धरून तुला घराबाहेर काढेल. तू तुझ्या मर्जीनं इथे राहतेस, तुझी मर्जी असेपर्यंत राहू शकतेस. आज गाण्या आणि पक्या बोलले, उद्या अख्खं जग बोलणार. आणि याचा विचार तर तू केलाच असेल ना इथे येण्यापूर्वी. त्याशिवाय तू इथं राहणार नाहीस. तू खूप हुशार आहेस हे मी ओळखतो. रुद्र आता खूप चिडला होता. विशालबद्दलचा राग ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. आणि आता दामिनी गप्प बसली आणि तिने विचार केला, निदान रुद्र एवढं तरी म्हणाला की मी तुझ्या संसाराच्या आड येणार नाही. पण तो दादाला नक्की त्रास देणार दुसऱ्या मार्गानं. आणि आणखीन रागाच्या भरात काय करेल काय माहीत. आणि दादाला होणारा त्रास मी नाही पाहू शकत. त्यापेक्षा आता जे सुरू आहे तसं सुरू राहिलेलं बरं. रुद्रचा दादावरचा पूर्ण राग जाईपर्यंत मला इथेच राहावं लागेल. रुद्र तिला काहीच न बोलता कॉटवर तिच्याकडे पाठ करून झोपला आणि विचार करत होता, खरंच ती इथं राहत आहे. पण बघणारे तर असंच म्हणणार ना की ती माझी रखेल आहे. कोणाकोणाची तोंड बंद करायची. मी पुरुष असून मला इतका त्रास होतोय, मग तिला किती त्रास होत असेल. आणि दामिनीसुद्धा त्याच्याकडे पाठ करून झोपली. पण रुद्रच्या आत्ताच्या बोलण्यानं ती सुखावली होती आणि तिला नक्कीच रुद्रचे हे विचार आवडायला लागले होते. आणि गालात मंद हसत तिने डोळे मिटले. आता इकडे विशालसुद्धा झोपत नव्हता. तो सुद्धा तळमळत होता आणि रडत होता दामिनीच्या काळजीने.
आज त्याच्या बहिणीने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याचा अपमान केला होता. ती त्याची खूप लाडकी होती. आणि विशालने कपाट उघडलं आणि कपाटातून एका 10 वर्षाच्या मुलीचा फोटो काढला आणि तो फोटो डोळ्यासमोर पकडून रडतच म्हणाला, कुठे आहेस तू? आय मिस यू. आज मला खरंच खूप एकटं एकटं वाटत आहे. फक्त एकदा माझ्यासमोर ये. मी तुला पुन्हा कुठेच नाही जाऊ देणार. आय लव्ह यू. असं म्हणून त्यानं तो फोटो हृदयाशी लावला. आता हा फोटो दामिनीचा नक्कीच नव्हता. हा फोटो तर त्या मुलीचा होता जिच्यावर लहानपणी विशाल प्रेम करायचा. बालपणापासूनचं प्रेम होतं ते. त्याला ती फार आवडायची. ती त्याच्या वर्गातच शिकत होती. तिचे आईबाबा आणि त्याचे आईबाबा शेजारी शेजारी राहायचे. ती सतत त्याला दिसायची आणि विशालला ती खूप आवडत होती. अजूनही तो तिच्यावरच प्रेम करत होता. अचानक रातोरात तिच्या आईवडिलांनी शहर सोडलं आणि निघून गेले. कुठे निघून गेले, का निघून गेले काहीच कळलं नाही. विशाल मात्र अजूनही तिची वाट पाहत आहे आणि त्याला असं कुठेतरी वाटत होतं की ती केव्हा ना केव्हा तरी त्याला भेटणारच. आणि नक्कीच भेटणार. आणि म्हणून विशाल लग्नसुद्धा करत नव्हता. आता सकाळ झाली. विशाल डायनिंग टेबलवर येऊन बसला होता. आईनं त्याला चहा दिला आणि म्हणाली, काय झालं? कसलं टेन्शन आहे का तुला? पोलीस स्टेशनमध्ये काही विचित्र केस आली का? विशाल म्हणाला, आई काही नाही. तू नको विचार करू. मी ठीक आहे. तसे बाबा म्हणाले, विशाल, नोकरीची दगदग घरी आणायची नाही बेटा, समजलं? घरी आलं की फॅमिलीसोबत आनंद साजरा करायचा. विशाल म्हणाला, बाबा, जेव्हा फॅमिलीच आपल्याला आडवी चालत असेल तर काय करायचं? बाबांना आता काहीच नाही समजलं आणि ते म्हणाले, म्हणजे काय झालं? आणि विशालनं दामिनीने कालचा केलेला प्रताप त्यांना सांगितला. आणि बाबा म्हणाले, या मुलीला काय झालं आहे काय माहीत. विशाल म्हणाला, बाबा, तिला फक्त इकडे यायला सांगा, काहीही करून. त्या रुद्रला मी बघून घेतो. त्यानं तिच्यावर खूप दबाव टाकला आहे. त्या फोटोग्राफची धमकी देऊन तो तिच्याकडून हे सगळं करून घेतोय हे मला कळतंय. म्हणूनच ती त्याची वकिली करायला आली होती. दामिनीची ढाल बनवून तो माझ्यावर हल्ले करतोय, पण मी त्याला सोडणार नाही. आई घाबरून म्हणाली, विशाल, पुन्हा काहीतरी चुकीचं करू नकोस. आधीच तू जे बोलला आहेस त्या शब्दानं इतका मोठा परिणाम आपण भोगत आहे रे बाबा. त्यामुळे तू प्लीज काही करू नकोस. त्यानं चिडून ते फोटो व्हायरल केले तर आपली काय इज्जत राहील समाजात. आणि आता विषयाचं गांभीर्य समजून विशालसुद्धा शांत राहिला. आता इकडे दामिनीसुद्धा उठली आणि पेटी घेऊन पुस्तक वाचत बसली. रुद्रही उठला आणि त्याला कळलं की हिला पेटी घेता घेता पेपर वाचायची सवय आहे. कारण मोठ्या लोकांना अशीच सवय असते. दात न घासता चहा प्यायचा म्हणे चांगला असतो आरोग्याला. रुद्र रात्री तिला जे काही बोलला ते त्याला आठवलं. तो पटकन बाहेर गेला आणि नाक्यावरून पेपर घेऊन आला आणि म्हणाला, घे, हेच मिस करत होतीस ना? ती नुसती त्याच्याकडे बघून हसली. रुद्रला वाटलं की रात्री तो तिला म्हणाला की ते सगळे फोटोग्राफ घे आणि निघून जा. आता तिने खरंच ते फोटोग्राफ मागितले तर मी नाही म्हणू शकेल का? तिला देऊ शकेल का ते फोटो? तिनं हा विषय पुन्हा नको काढायला असं त्याला वाटलं. आणि मग तो तिला म्हणाला, सॉरी, रात्री मी तुला खूप ओरडलो. दामिनी काहीच नाही बोलली, शांत बसली आणि म्हणाली, रुद्र, तू माझ्यासाठी तुझ्या जिवलग मित्रांना भांडलास. ते तुझ्यावर चिडले असतील ना? मग रुद्रसुद्धा म्हणाला, आणि तू सुद्धा काल माझ्यासाठी तुझ्या सख्ख्या भावाला भांडलीस ना? तो तर तुझ्यावर किती चिडला असेल. नकटा अग्निहोत्री खूप चिडका आहे आणि त्याला चिडवायला मला आणखीन मज्जा येते. आता दामिनी थोडी गालात हसली, कारण ती सुद्धा तिच्या दादाचं नाक चिमटीत पकडून त्याला चिडवायची, नकटा असं म्हणून. मग दामिनी उठली. तिनं तिचं आवरलं. तिनं पडद्याआड आंघोळ केली आणि रुद्रला म्हणाली, रुद्र, मी बाहेर येते. रुद्रनं तोंड फिरवलं आणि तिच्याकडे पाठ फिरवली. दामिनी पटकन कपाटामागे गेली आणि कपडे घातले. तिनं नाश्ता बनवला. इतक्यात त्यानंही त्याची आंघोळ आवरून घेतली आणि त्यालाही नाश्ता दिला. तो म्हणाला, मला नको, तू फक्त तुझ्यापुरता कर. दामिनी म्हणाली, हे असं असतं का कुठं? मी एकटी कशी खाणार?
आणि घरात असं एकट्याला उपाशी ठेवून दुसऱ्यांनी खायचं नाही. मला एकटीला जात नाही, तुझी कंपनी हवी ना? रुद्र तिच्याकडे पाहून म्हणाला, तुला आवडते माझी कंपनी? आणि आता ती काहीच नाही बोलली, फक्त गालात हसली. तिच्या या हसण्याचा रुद्रला काहीच अर्थ नाही कळायचा. मग रुद्र पुन्हा म्हणाला, मी काहीतरी विचारलं, तू उत्तर नाही दिलंस. मग ती म्हणाली, अरे दोघेच तर असतो ना घरात. मग मग दोघांनी नाश्ता केला. दामिनीच्या हाताला चव होती, ती त्याला आवडली. आणि दामिनी म्हणाली, आता मी तुझंही जेवण बनवते, तू घरीच जेवत जा. रुद्र म्हणाला, कशाला उगीचच तुला त्रास? दामिनी म्हणाली, मी इथे राहते तेही फुकट, त्याचं भाडं समज हवं तर. आणि आता रुद्र गप्प बसला. दामिनीनं आता कालची ओढणी अंगावर घेतली होती, फाटलेली. हे त्यानं पाहिलं आणि मनोमन ठरवलं की तिला आज नवीन ड्रेस घेऊन यायचं. त्याच्यासाठी तिने तिची कसलाही मागचा पुढचा विचार न करता ओढणी फाडली होती. आता दामिनीने त्याच्या धुतलेल्या कपड्यांची घडी घातली आणि म्हणाली, रुद्र तुझे कपडे कुठे ठेवू? रुद्र म्हणाला, दामिनी तू का करतेस इतकं माझ्यासाठी? हे कपडे वगैरे माझा मी करेन ना, तू माझे लाड नको करूस हां. दामिनी तोंड वाकडं करत म्हणाली, म्हणे माझा मी करेल, कपड्यांचा मळ तरी निघतोय का? किती मळकटलेले होते कपडे. आणि हे ऐकून रुद्रनं तिच्याकडे चिडून पाहिलं आणि मनात म्हणाला, किती घालून पाडून बोलते ही मला, मी काय ऐकून घेतोय हिचं इतकं सगळं. मग ती पुन्हा म्हणाली, कुठे ठेवू तुझे कपडे? तो म्हणाला, कपाटात ठेव, तिथं चावी आहे. ती म्हणाली, मी तुझ्या कपाटाला हात लावू शकते का? तुला आवडेल ते? आता कपाटाची चावी तो तिला देत नसायचा, कारण त्यात सगळे पुरावे होते. आणि तो चिडून म्हणाला, आता इतकं सगळं करतेसच ना हक्काने, स्वच्छता करतेस, जेवण बनवतेस, माझे कपडे धुतेस, वरून मला हक्काने टोमणेसुद्धा मारतेस, मग आता कपाटाला सुद्धा हात लावला तरी चालेल, चावणार नाही काही तुला ते कपाट? आणि आता त्याची चिडचिड पाहून दामिनी नुसती गालात हसत होती. आणि तिला हसताना पाहून तो आणखीनच जास्त चिडत होता आणि मनातच पुटपटला, दात काढते वरून. रुद्र खरंच नावाप्रमाणेच रुद्र होता, कुठल्याही गोष्टीवरून त्याला राग यायचा. मग तिनं कपाट उघडलं आणि ती थक्क झाली, कारण त्या कपाटात खूप सारे पैसे होते. रुद्रने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काय बघतेस? दामिनी म्हणाले, रुद्र इतके सगळे पैसे? रुद्र जड अंतकरणानं म्हणाला, ताईच्या लग्नासाठी ठेवले होते हुंडा म्हणून, पण सगळंच मातीत मिळालं. आता पुन्हा दुसरं स्थळ शोधेपर्यंत किती वेळ जाईल आणि मग किती हुंडा द्यावा लागेल कोणास ठाऊक. दामिनी म्हणाली, पण रुद्र हुंडा काय द्यायचा? तू शिकलेला आहेस ना, आणि तरीही अशा हुंड्याच्या गोष्टी करतोस, हे चूक आहे, कायद्याच्या विरोधात आहे. रुद्र म्हणाला, वकील मॅडम, अहो असं नसतं गावाकडे. माझी बहीण पायानं अपंग आहे. मला वाचवताना तिचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे तिचं लग्न होत नाही. एकाच ठिकाणी बसलेल्या मुलीला आयुष्यभर कोण सांभाळेल? ओझं म्हणून तिच्याशी कोणीच लग्न करत नाही. कसं बसं हुंडा देऊन हे लग्न ठरवलं होतं. पण काय करणार, तेही तुझ्या कर्तव्यदक्ष भावामुळं मोडलं. दामिनी आता नाराज झाली आणि म्हणाली, रुद्र तुझ्या ताईवर प्रेम करणारा नवरा मिळायला हवा, पैशासाठी लग्न करणारा नको. लग्न करून पैसे घेऊन त्यानं पुन्हा तिला सोडून दिलं तर काय करणार? रुद्र म्हणाला, तुझं बरोबर आहे, पण आईबाबांना कोण समजावणार? त्यांना तर फक्त मुलीचं लग्न व्हावं इतकीच अपेक्षा आहे. कुठल्याही आईवडिलांना तीच अपेक्षा असते ना गं, आणि तीच अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही. आता माझ्याशी कोणीच बोलत नाही. आणि हे पण मी तुला सांगतो की हे पैसे चांगल्या मार्गाने मिळवलेले नाहीत. घरच्यांच्या खूप अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी मला हा मार्ग निवडावा लागला. असं म्हणून तो शांत बसला. त्याच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले होते. दामिनी म्हणाली, रुद्र तू नको काळजी करू. अरे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, यावर माझा विश्वास आहे. तुझ्या ताईला नक्कीच तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार नक्की मिळेल. रुद्र म्हणाला, म्हणजे तुला हे म्हणायचं आहे की तिचं लग्न मोडलं हे चांगलं झालं? मग तुझं काय? तुझंही लग्न मोडलं आहे, त्याबद्दल तू काय म्हणशील? आणि दामिनी म्हणाली त्याच्याकडे बघून, कदाचित मलाही माझ्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार मिळेल,
हो ना रुद्र, तुझं काय म्हणणं आहे? आणि आता रुद्रनं चमकून तिच्या तोंडाकडे पाहिलं.